नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. येणाऱ्या पितृपक्षात संकष्टी चतुर्थीला पुन्हा एकदा बाप्पाची सेवा करण्याची संधी आपल्याला प्राप्त होते. पितृपक्षात पितरांचं स्मरण करून त्यांच्या नावे श्राद्ध तर्पण विधी केला जातो आणि यंदा 10 सप्टेंबर 2025 रोजी भाद्रपद संकष्ट चतुर्थी आहे. चला तर मग या दिवशी इच्छापूर्तीसाठी कोणते उपाय आपण करू शकतो जाणून घेऊया. तर भाद्रपद पितृपक्ष संकष्ट चतुर्थी बुधवार दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी आहे. संकष्ट चतुर्थी तिथी ही बुधवार दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3:38 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी गुरुवारी 11 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12:45 समाप्त होईल. बुधवार दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 8:34 चतुर्थीचा चंद्रोदय होणार आहे. भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा असली तरी चंद्रोदयाला महत्त्व असल्यामुळे बुधवार दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी संकष्टी चतुर्थी असणार आहे. गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत आहे. ते समरंगणात अग्रस्थानी लढणारे, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारे, गोडधोड आवडीने खाणारे, शिक्षणाची आवड आणि आस्था वाढवणारे असे हे सर्वांचे आदर्श वाटणारे गणपती देवता आहे. आणि संकष्ट चतुर्थीला श्री गणेशाची पूजा केल्यानं विघ्नही दूर होतात, समृद्धी येते आणि मनोकामनाही पूर्ण होतात असा भक्तांचा विश्वास आहे. आध्यात्मिकदृष्ट्या या दिवशी उपवासामुळे सत्वगुण वाढतो, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मक विचार यांना प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे इच्छा पूर्ण होण्याची शक्यता वाढते असं सांगितलं जातं. भाद्रपद महिन्यातील ही चतुर्थी हेरंब संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते, जी इच्छापूर्तीसाठी प्रभावी आहे. संकष्ट चतुर्थीचं व्रत हे इच्छापूर्तीसाठी अत्यंत प्रभावी असलं तरी यासाठी काही उपाय आणि विधी पाहणंही महत्त्वाचं आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं. ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून घरच्या घरी पूजन करावं. पूजास्थळ स्वच्छ करावं. गणेशाची मूर्ती किंवा फोटो असेल तर स्थापित करून पूजा साहित्यात दुर्वा, मोदक, फळं, फुलं, अगरबत्ती, दिवा, कुंकू, हळद, चंदन इत्यादी घ्यावं. दिवसभर फलाहार किंवा उपवास करावा आणि या दिवशी रात्री चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य देऊन मग नंतरच व्रत सोडावं. उपवास करताना मनात इच्छा बाळगावी आणि गणेशाला प्रार्थना करावी. यामुळे विघ्न दूर होऊन इच्छा पूर्ण होते असं सांगितलं जातं. शिवाय पूजा सुरू करताना आधी संकल्प घ्यावा की मी इच्छापूर्तीसाठी हे व्रत करत आहे. श्री गणेशाला अभिषेक करावा, दुर्वा अर्पण करावी. हे इच्छापूर्तीसाठी विशेष मानलं जातं. शिवाय बाप्पांचा आवडता पदार्थ मोदक, लाडू, फळं अर्पण करावे. गणेशाला आवडणाऱ्या पदार्थांचा नैवेद्य द्यावा. नंतर गणेश आरती करावी. संकष्ट चतुर्थीची व्रतकथा वाचावी. या कथेत गणेश कसे विघ्न दूर करतात असं सांगितलं गेलंय. शिवाय या दिवशी गणेश मंत्राचा जप करावा. या दिवशी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या मंत्राचा 108 वेळा जप करावा. याही व्यतिरिक्त ओम भालचंद्राय नमः या मंत्राचा 108 वेळा जप केल्याने इच्छापूर्ती लवकर होते असंही सांगितलं जातं. ओम भालचंद्राय नमः या मंत्राचा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी 108 वेळा जप आवर्जून करावा. शिवाय या दिवशी गणपती अथर्वशीर्षाचं पठणही करावं. त्याचबरोबर गणेशाच्या 12 रूपांपैकी महागणपतीची पूजा करावी. यामुळे विशेष इच्छा अडथळ्याविना पूर्ण होतात असंही सांगितलं जातं. या दिवशी गरजूंना दान करावं. यामुळे पुण्य मिळतं आणि इच्छा लवकर पूर्ण होतात असंही सांगितलं जातं. शिवाय इच्छा पूर्ण होईपर्यंत दर संकष्ट चतुर्थीला आपण हे व्रत करू शकता.
भाद्रपद संकष्ट चतुर्थीचं व्रत करत असाल तर अशा पद्धतीनं आपण इच्छापूर्तीसाठी, मनोकामनापूर्तीसाठी संकष्ट चतुर्थीचं व्रत करावं. शिवाय चंद्रोदयानंतर चंद्रदर्शन करून चंद्राला पाणी आणि दूध अर्पण करायला विसरू नये. हे उपाय मनोभावे केल्यास गणेश कृपा मिळते आणि इच्छापूर्ती होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.